आज बनाडी म्हणे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत खानदेशी पद्धत वांगाणी भाजी। तर ही भाजी मी खूपच सोपा पद्धतमध्ये काढले। तर चला मी ही भाजी कशी बनाडी आपण आता रेसिपीला सुरुवात करू। वांगाणी भाजी बनवण्यासाठी 8 मिळाले, 1 टमाटा, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं तेलीने भुजलेले। मी सगळा मसाला भुजलेले, खोबरले, लसूणले आणि कांदासले तसेच मॅटलेले भुजेल शेंगदाणा लिहानंतर या वांगासले मधमा कट करीस आणि मीठ भर दिले आणि मीठ भरीसनी चांगलं स्वच्छ कुचकरीस आणि 2 ते 3 पाणी धुई टाकलेत। तर आता मी काय करेस पहिले ग्रेव्ही करलो ताते मी शेंगदाणासनी ग्रेव्ही हे करली ती ग्रेव्ही पण म्हणता येणार पावडर म्हणता येईल कारण कोरडस करी मी त्यामुळे। तर शेंगदाणाचा पावडर मी पहिले करली आणि लगेचच नंतर आहे ना खोबरं आणि लसूण पण बारीक करलेस मिक्सरमा। खोबरं लसूण बारीक करानंतर लगेचच मी कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर पण टाकली ती तेनेवाली ग्रेव्ही आहे मस्त करली ती मी। आता मला कुकरमाच भाजी करणी आहे तर मी कुकरमा आहे ना 2 ते 3 पळ्या तेल मी त्या पळायला ठेवते आणि तेल तपानंतर आहे ना मी त्यांना आहे ना वांगा पहिले टाकली जात। वांगासले पहिले थोडंसं चट काढली आणि वांगा चटकाळानंतर लगेचच मी ग्रेव्ही पण ॲड करते ती त्यांना कारण ग्रेव्ही आपली पहिलेच भुंजलेली शेंगदाणा वगैरे तर ती नंतर टाकली तरी पण चालेल, जास्त नाही भुजवली ती तरी पण चालेल। भाजीची चव आहे ना ती एकदम भारी आहे। तर देखा ग्रेव्ही आणि वांगा मस्त तेलमा मिक्स कर देतात मी। ग्रेव्ही आणि वांगा मिक्स करानंतर त्यानं मग थोडंसं शेंगदाणा कूट टाकल्यानंतर जी भाजीला चव आहे ना ती इतकी भारी आहे ना तुम्ही एकदा नक्की बनवणार जात। मसाला भाजीमा शेंगदाणा कूट जर टाकणं तुम्ही वांगाणी किंवा गिलकाणी किंवा कारल्याणी तर भाजीली जी टेस्ट आहे ना ती एकच नंबर आहे। तर आता आपला सगळा मसाला कलसावानंतर मी त्यांना टाका थोडासा मॅगी मसाला टाकानंतर लगेचच मी टाके दिसते ना गरम मसाला घरनाच गरम मसाला टाकल्यानंतर लगेचच त्यांना मी 1 चमची लाल चटणी ॲड करून तर मी ही जी लाल चटणी ना ती कस्तुरी लाल चटणी नाही कस्तुरी नाही सॉरी काय म्हणतात काश्मीरी लाल मिरची मी लिहिले काश्मीरी लाल मिरची टाकल्यानंतर हळद आणि धनाचा पावडर पण मी टाकली मसाला आणि चटणी ना तुम्हाला अंदाजनुसार ॲड करा ना जेवढं तुम्हाला तिखट फिकट लागत होईल तेवढं। तरी ना मी आता ना सगळा मसाला असले 2 ते 3 मिनटं भुजिलेस जेणेकरून तेच नावाला जो कच्चापणा आहे ना तो चालणे जावायला पाहिजे आणि मसाला आहे ना बयाला पण नको पाहिजे। गॅसचा जो फ्लेम आहे ना तुम्ही मीडियमच कर दिले। तर देखा मसाला आपला 2 ते 3 मिनटं भुजाई घ्या। आता त्यांना टाकी देस मी पाणी तर तुम्हाला जेवढी बी घट्ट आणि पातळ भाजी लागा होई तेवढं तुम्ही तसा अंदाज मग पाणी तुम्ही ॲड करा ना। जवळजवळ मी 2 ते 2.5 ग्लास पाणी मी टाकी दिलं। पाणी टाकानंतर लगेचच टाका मी त्यांना 1 ते 1.5 चमची नमक स्वादानुसार। आता मी काय करस माहिती का नमक टाकीसन तर मिक्स करीच लिहिली भाजीले। मी आता कुकरनं झाकण लाईसन ना फक्त 1 शिट्टी काढलेस कारण की मी ना वांगा फ्रीजमध्ये ठेवलं होता आणि त्यामुळे मी फक्त 1च शिट्टी काढस वांगा तो शिज जाते। तुम्ही कढईमा बी करी तरी पण चाली। तर देखा मी कुकरनं झाकण उघडीसन खाली आपली भाजी दिली मस्त रेडी। आपली वाली चमचमीत आणि झणझणीत वांगाणी भाजी देखा किती भारी होणी तिला कुकर महिन्यात तिला काही सूट नाही पण काही हरकत नाही खावाली चव एकदम भारी लागावी। चला मग मला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।